यांचं स्मृतीस्थळ देखील आहे याच ठिकाणी आहे. अर्थातच दृश्य जी आहे ती सध्या बोलकी आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित तर आलेले दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर आता निवडणुकीसाठी देखील सामोरं जाताना दिसून येणार आहे. अशामध्ये पाहायला गेलं तर आता या ठिकाणी ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत. स्मृतीस्थळी ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत आणि दृश्य जी आहे ती थेट आता आपल्याला दिसून येतील. त्यांनी खरं तर या ठिकाणी त्यांचा ग्लास जी आहे गाडीची ती खाली केली होती. बघू शकतो राज ठाकरे थेट दिसून येत आहेत आपल्याला. राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघंही त्या ठिकाणी चर्चा करत जे आहेत पोहोचलेले आहेत. अर्थातच त्यांचा संवाद हा आतमध्ये त्यांच्या घरी तर झालेला असणार आहे, पण गाडीमध्ये देखील संवाद जो आहे त्या दोघांचा झालेला आहे. बघू शकतो कशा पद्धतीने हसत जे आहेत ते दोघं आता त्यांच्या वाहनावरनं उतरताना दिसून येत आहेत. राज ठाकरे बघू शकतो कशा पद्धतीने हसरा चेहरा हा त्यांना आपल्याला दिसून येत आहे. आणि इतकंच नव्हे तर बघू शकतो सिद्धेश राज साहेब यांनी आपल्या काँग्रेसची दखल देखील घेतलेली आहे. मी जे आपल्यापर्यंत सर्व गोष्टी पोहोचवतोय त्याच्यावर त्यांनी एक निश्चित टीका जी आहे ती देखील निश्चित त्यांनी एक संवाद जो आहे तो देखील थेट पद्धतीने राज ठाकरे उद्धव ठाकरे या ठिकाणी आपल्याला आता स्मृतीस्थळी पोहोचताना दिसून येत आहेत. खरं तर दृश्य जे आहे ते आहे कशा पद्धतीने ठाकरे बंधू हे एकत्रित त्या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. आणि इतकंच नव्हे तर कशा पद्धतीने आपल्या काँग्रेसची देखील त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतली आहे हे देखील आपल्याला आता दिसून आलेलं आहे. अर्थातच ठाकरे बंधू एकत्रित जेव्हापासून येत आहेत तेव्हापासूनच जे आहे आपण या ठिकाणी त्यांच्यावर मुक्तपणे जे आहे लक्ष ठेवून होतो. आणि इतकंच नव्हे तर आता देखील या ठिकाणी स्मृतीस्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि पोहोचल्यानंतर आता नतमस्तक ते होताना दिसून येणार आहेत. दर्शन घेताना ते दिसून येणार आहेत. हे देखील दृश्य जे आहेत ते आता समोर आहेत. नक्की शुभम, त्यामुळे संबंध महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि एक आनंदाचा हा दिवस असणार आहे. कारण हे दोन्ही बंधू एकत्रित यावे ही वाट प्रत्येक मराठी माणूस हा गेल्या काही खूप वर्षांपासून बघत होता. आणि आज या मराठी माणसाचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होत आहे. आपण पाहतोय की ही दृश्य बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आता हे दोन्ही नेते अभिवादन करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी नांदी आज या क्षणापासून त्याला सुरुवात होती आहे. आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतायत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. सोबतच कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आता दोन्ही भावंडांकडून अभिवादन केलं जातंय. बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. आता बाळासाहेबांच्या या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता ते पत्रकार परिषदेच्या दिशेनं म्हणजेच वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलच्या दिशेनं रवाना होतील, जिथे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेच्या दिशेनं हे दोन्ही भावंड आता मार्गक्रमण करतील. ही आपण दृश्य पाहतोय शिवाजी पार्क मधली ही दृश्य आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकार परिषदेच्या दिशेनं मार्गस्थ होतील. आपण पाहतोय राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. एकंदरीतच दोन्ही ठाकरेंचं कुटुंब आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित आहेत. बाळासाहेबांच्या दोन्ही सुनांकडून सुद्धा त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात येत आहे. आपण पाहतोय आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. अमित ठाकरे आहेत. म्हणजे जी ठाकरेंची पुढची पिढी जी आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, राजकारणातली ठाकरे बंधूंची ही दुसरी पिढी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतीये. बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून आता हे ठाकरे कुटुंब पत्रकार परिषदेच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष लागलंय की हे दोन्ही बंधू पत्रकार परिषदेतून काय बोलतात, कोणकोणते मुद्दे मांडतात. युतीची घोषणा केल्यानंतर आगामी महानगरपालिकांसंदर्भातला ॲक्शन प्लॅन काय असेल याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आजचा हा दिवस खरं तर मराठी माणसासाठी अतिशय ऊर्जा देणारा हा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होता, अखेर आज तो दिवस आलेला आहे.
दोन्ही भावंडांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आता अभिवादन करण्यात येत आहे। आता हे दोन्ही बंधू पत्रकार परिषदेच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। मी पुन्हा एकदा माझा सहकारी शुभम उमाळेकडे जाणार आहे। शुभम, वरळी मधलं जे ब्लू सी हॉटेल आहे ते शिवाजी पार्क, हे साधारण अंतर किती किलोमीटरचं आहे आणि साधारण किती वेळ वरळीपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही बंधूंना लागू शकतो? स्मृतीस्थळी जे आहे मुक्त झालेले आहेत। आता पुढचा दौरा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसतोय। आता तर दोन्ही ठाकरे बंधू आता आपल्या परिवारासहित जे आहे त्या ठिकाणावर निघताना दिसून येत आहेत आणि अर्थातच 7 ते 8 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हे अंतर कापायला साधारणतः एक 15 मिनिटाचा कालावधी लागू शकतो। 15 ते 20 मिनिट हे दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे समवेत असलेले सर्व नेते असतील, पदाधिकारी असतील, हे साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटात वरळी या ठिकाणी पोहोचतील आणि पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होताना आपल्याला दिसून येईल। सिद्धेश, तर पाहायला गेलं तर या ठिकाणी चित्रित जे आहे ते आपल्याला जे बघायला मिळालं होतं की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणावरून आता परिवारासहित पोहोचले होते। सर्व महत्वाचे नेते जे आहेत ते देखील उपस्थित होते आणि इथं आता ते निघतायत आणि निघाल्यानंतर